आजचा दिवस सोन्याचा आहे. आपल्या रेडिओवर जीवनविद्येचे विचार एकंदर 1600 एपिसोड झाले आणि लोकांमध्ये त्याची इतकी आवड निर्माण झाली की ते ऐकल्याशिवाय आमचा दिवस चांगला जात नाही असे म्हणणारे अनेक लोक आहेत. त्यात सुप्रीम कोर्टाचे चंद्रचूड आहेत. आमच्या मागच्या उत्सवाला ते आले होते तेव्हा त्यांनी हे सांगितलं की सकाळी हे प्रवचन ऐकल्याशिवाय आम्ही बाहेर पडत नाही, आम्हाला आमचा सबंध दिवस चांगला जातो. म्हणून सांगायचा मुद्दा असा की हे जे विचार मी जे सांगतो ते विचार पूर्वी संतांनी सांगितले नाहीत असं नाही, संतांनी पण सांगितले, पण आम्ही त्याला विज्ञानाची जोड दिली आणि विज्ञानाची जोड देऊन आम्ही त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. आणि ही विज्ञानाची जोड देता 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 ही जीवनविद्येचं हे जे तत्त्वज्ञान आहे ते निर्माण झालं. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे असं तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलं आहे. पण ही परिस्थिती वर्षोनवर्ष युगानुयुग चाललेली आहे. इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होऊन राहिलेली आहे. जगामध्ये दुःख, द्वेष, संकट, हारामाऱ्या, लठ्ठालठ्ठी, युद्ध ह्या सगळ्या गोष्टी पूर्वीसारख्याच चाललेल्या आहेत. त्यात काही फरकच नाही. मी नेहमी सांगत असतो, परमेश्वराचे एवढे अवतार झाले आमच्या देशामध्ये, संतांचे एवढे अवतार झाले, ऋषीमुनी झाले, प्रेषित झाले इथे आणि जगात, पण परिस्थितीमध्ये काहीही फरक नाही. उलट ती चिघळत चाललेली आहे. मी पूर्वी फार बरं होतं असं म्हणण्याची वेळ आली आहे. पूर्वी खूप बरं होतं असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. इतकी परिस्थिती चिघळलेली आहे. वास्तविक अवतार झाले, संत झाले, ऋषीमुनी झाले, प्रेषित झाले, मग परिस्थिती सुधारत का नाही ह्याचं मी खोल चिंतन केलं. मला लोक विचारतात, वामनराव ही जीवनविद्या तुम्हाला सुचली कशी? तेव्हा मी त्यांना सांगितलं मला सुचली कशी, ऋषीमुनींचं तत्त्वज्ञान, संतांची शिकवण, आम्हाला जीवनामध्ये आलेले अनुभव, आम्ही केलेले खोल चिंतन आणि सद्गुरू आशीर्वाद यांच्या मिलनातून ही जीवनविद्या निर्माण झाली. म्हणजे या सगळ्यांचा बेस आहे माझ्या तत्त्वज्ञानाला, पण त्यात मी खूप भर घातली ती त्याला विज्ञानाची जोड देऊन. आणि म्हणून जीवनामध्ये असं का घडतं, सगळं संत झाले, अमुक झाले, तमुक झाले, मग जीवनामध्ये परिस्थिती माणसाची सुधारत काय, उलट ती चिघळत चाललेली आहे. किंचित जरा काही झालं की आता त्याने सांगितलं प्रॉपर्टीची नासधूस, अरे विचारच कोणी करायला तयार नाही. जरा पुतळ्याला हार कोणीतरी चपलांचा घातला, सबंध सर्व ठिकाणी नासधूस नासधूस. हे जर आपण पाहिलं म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रिसिटी लोड शेडिंग कमी झाल्याबरोबर नासधूस, म्हणजे जिथून इलेक्ट्रिसिटी निर्माण होणार तिथेच जाऊन त्याचीच नासधूस करायची. मग तुम्हाला इलेक्ट्रिसिटी मिळणार कशी? पण हाही विचार लोक करत नाही. ह्याचं कारण का? माणूस हा विचार करणारा प्राणी आहे असं जे सांगितलं जातं तेच आम्हाला मान्य नाही. माणूस हा विचार करणारा प्राणी नसून माणूस हा प्राणी आहे. त्याला विचार करायला शिकविणं नावाची जी गोष्ट आहे ती मानवजातीकडून आतापर्यंत झालेली नाही असा माझा आरोप आहे. आतापर्यंत झालेलं नाही. आपण शिक्षण घेतो, नाना तऱ्हेचे धार्मिक संस्कार करतो, शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, पण जे माणूस बनण्यासाठी जे संस्कार व्हायला पाहिजे ते होतच नाहीत. उलट देवाधर्माच्या नावाखाली कर्मठपणा निर्माण होतो. आणि हा जो कर्मठपणा निर्माण होतो त्या कर्मठपणातून कडवटपणा निर्माण होतो
आणि संपूर्ण मानवी जीवन कडू करून टाकतं. असा आपल्याला अनुभव या क्षणापर्यंत आलेला आहे इतिहासापासून. म्हणजे इतिहास कालापासून हे चालत आलेलं आहे आणि ह्याच्यात सुधारणाच होत नाही. का असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. मी जे चिंतन केलं ना, ते चिंतनाचा बेस काय, जसं सायन्समध्ये का हा प्रश्न विचारला जातो आणि मग शोध लागतात, तसं मी ह्या प्रश्नाचं सखोल चिंतन केल्यानंतर हे असं का होतं, तेव्हा मला लक्षात आलं की माणसाला विचार करायचं म्हणजे काय करायचं हे शिकविलं जात नाही. आणि जे शिकविलं जातं ना, ते केवळ रिच्युअल ज्याला आपण म्हणतो, ते रिच्युअल्स म्हणजे कर्मकांड ज्याला आपण म्हणतो, ते कर्मकांड शिकविलं जातं. आणि म्हणून ह्याच्यातून काही निष्पन्न होत नाही, कर्मकांडातून काही निष्पन्न होत नाही, हे मी नेहमी सांगतो. आणि काही लोकांना म्हणजे बऱ्याच लोकांना राग येतो. आताच त्या आमच्या सुनबाईने वाचून दाखवलं, त्याच्यामध्ये एकाने सांगितलं की आम्ही खूप कर्मकांड करत होते, नागबळी केलं, नारायण बळी केलं, अमुक केलं, तमुक केलं, या बुवाकडे गेले, त्या बुवाकडे गेले, पण त्याच्यातून काही निष्पन्नच झालं नाही. हे का होतं, याचं कारण असं आहे की आग लागलेली आहे रामेश्वरला आणि बंब चालले सोमेश्वरला, असा प्रकार होतो. म्हणून जीवनविज्ञाने का प्रश्न विचारला मनाशी, आणि आम्ही त्याचा विचार केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की विचार हा जो आहे हाच आपल्या जीवनाचा खरा आधार आहे. पण हाच जो विचार आहे तो जितका आपल्या जीवनाचा आधार आहे तितका तो आपल्याला धोका देणार आहे. दोन्ही ह्या विचारामध्ये आहे. आणि म्हणून मी जर तुम्हाला एक प्रश्न विचारला की लाईफ म्हणजे काय एका शब्दात सांगा, तर तुम्ही गडबडून जाल. मी जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज लाईफ एका शब्दात सांगा, तर तुम्हाला सांगणं कठीण जाईल. का कठीण जाईल? खरं एका शब्दात लाईफ म्हणजे काय सांगायचं, पण मी सांगतो एका शब्दात लाईफ म्हणजे विचार. दुसरं काहीही नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय करता? विचार. दुसरं काही करतच नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही विचारच करत असता, दुसरं काही करतच नाही. हे जी विचार करण्याची आपली जी सवय आहे ती इतकी बेमारून आहे की विचार आपल्या मनामध्ये येतात हेही आपल्याला कळत नाही. किती वेळ राहतात ते उमगत नाही, आणि केव्हा ते निघून गेले आणि पुन्हा नवीन आले ते लक्षात येत नाही. हे का होतं? याचं कारण विचार आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं स्थान व्यापून राहिलेलं आहे, ह्याची आपल्याला जाणीवच नाही. आणि हे विचार आपलं जीवन घडवितं किंवा बिघडवितं हे लक्षात न आल्यामुळे माणूस विचार करताना विचार करत नाही. आणि बहुतेक जे विचार करतात ना तो अविचार असतो. बहुतेक जे विचार करतात तो अविचार असतो. आणि म्हणून ह्याच्यासाठी जीवनविज्ञाने याचं खोल चिंतन केलं आणि ह्याच्यातून मी एक शोध लावला की विचार हाच परमेश्वर आहे. फर्स्ट देअर वॉज ए थॉट अँड थॉट वॉज गॉड, असा जीवनविद्येने एक महत्त्वाचा सिद्धांत मांडला. खरं सांगायचं म्हणजे आपल्या उपनिषदामध्ये सुद्धा तो सिद्धांत मांडला गेलेला आहे, पण तो विचाराच्या दृष्टीने मांडलेला नाही, तो वेगळ्या तऱ्हेने मांडलेला आहे. एकोहम बहुश्याम प्रजयायम. ह्याच्यामध्ये एकोहम हा पहिला विचार आहे, बहुश्याम हा दुसरा विचार आहे, प्रजयायम हा तिसरा विचार आहे. म्हणजे जगाची जी सुरुवातच झालेली आहे ना ती विचारापासून झालेली आहे. ह्या विचाराला काही ठिकाणी संकल्प असं नाव दिलेलं आहे, पण संकल्प हा शब्द संत वाङ्मयामध्ये सुद्धा कित्येक ठिकाणी असा वापरलेला आहे की त्याचा अर्थच वेगळा असतो आणि लोकांनी त्या अर्थाचा अनर्थ केलेला असतो, त्यामुळे बोध होत नाही. हे मी काय सांगतो आहे की हा विचार जो आहे हा विचार हा पहिला, फर्स्ट देअर वॉज ए थॉट, म्हणून पहिला थॉट. आणि मग आपण जीवनात बघा, आपण सुद्धा जीवनामध्ये सकाळी उठल्याबरोबर जाग येते. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला जाग येते आणि जाग आल्यानंतर काही क्षण म्हणजे गाढ झोपेतून उठल्यानंतर म्हणतो, गाढ झोपेतून उठल्यानंतर काही क्षण तुम्हाला असा अनुभव येईल की आपण कुठे आहोत, काय आहोत, काही त्या पत्ताच लागत नाही.
आणि मग आपल्याला हळूहळू हळूहळू अरे मी आहे हे हळूहळू कळायला लागतं. मी आहे, अरे मी घरात आहे, अरे शेजारी बायको आहे, पलीकडे मुलं आहे, असं हळूहळू हळूहळू आहे. एकोहम बहुश्याम प्रजायम. हे सांगायचा मुद्दा असा की हा जो फर्स्ट देअर वॉज ए थॉट अँड थॉट वॉज गॉड, हा जो मी सिद्धांत मांडला त्याच्यामध्ये फार मोठं सायन्स भरलेलं आहे. सायन्स असं की हा जो विचार आहे, हा विचार येतो तरी कुठून, आणि विचारामध्ये ही जी शक्ती येते ती शक्ती तरी येते कुठून, हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कुठलाही विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असतो. कुठलाही विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असतो. आता आविष्कार असतो याचाच अर्थ असा की आविष्कारामध्ये ते मूळ आपोआप प्रगट झालेलं असतं. पाण्याला जेव्हा उकळी येते तेव्हा त्या उकळीमध्ये पाणी असतंच. जेव्हा समुद्रावर लाट उसळते तेव्हा लाटेमध्ये पाणी असतंच. त्याप्रमाणे विचार जेव्हाला चैतन्य जेव्हाला विचाररूपाने उसळतं किंवा स्फुरतं त्यावेळेला त्या विचारामध्ये चैतन्य शक्ती असतेच. हे पहिली गोष्ट झाली. आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी की या चैतन्य शक्तीच्या या विचाराला स्फुरण्यासाठी जो एक अवकाश लागतो ते अवकाश म्हणजे आकाश तत्व. म्हणजे या विचारामध्ये पंचमहाभूत आहेत हे लक्षात ठेवा. मी काय सांगतो आहे की विचारांचं सामर्थ्य किती आहे, विचारांचा आवाका किती आहे, विचारांची शक्ती किती आहे आणि विचार आपल्या जीवनाचं केंद्र कसं आहे सांगण्यासाठी मी हे सांगतो आहे की विचारांना स्फुरण्यासाठी जो अवकाश लागतो तो अवकाश म्हणजे आकाश तत्व, पंचमहाभूतापैकी एक. ते स्फुरण्यासाठी जे त्या ठिकाणी जी शक्ती असते ती शक्ती म्हणजे त्या विचारामध्ये असणारं तेजतत्व. तो जो विचार जो आहे त्या विचाराचं ज्यावेळेला ते प्रवाही होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये असतं ते वायुतत्व. हेच विचारतत्व ज्या वेळेला प्रत्यक्ष रूपाने ज्यावेळेला ते वाहू लागतं तेव्हा ते असतं जलतत्व. आणि हा विचार ज्यावेळेला आकार घेतो तेव्हा ते असतं पृथ्वीतत्व. म्हणजे पंचमहाभूतं ज्याला आपण म्हणतो ही पंचमहाभूतं आणि चैतन्य शक्ती या विचारामध्ये वास करतात. म्हणून एके ठिकाणी डॉक्टर मर्फीने सुद्धा असं म्हटलं आहे की माइंड मूव्ज फ्रॉम थॉट टू थिंक. माइंड मूव्ज फ्रॉम थॉट टू थिंक की विचाराकडून सरकत 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 ते आकाराला येतं. पण डॉक्टर मर्फीने त्याच्या पाठीमागे मी जे काय सांगितलं ते सांगितलेलं नाही. ते पाठीमागचं जे त्याचं जे बॅकग्राऊंड मी आता सांगितलं ते सांगितलेलं नाही. सांगायचा मुद्दा असा की हा जो विचार आहे या विचारामध्ये आपण समजतो इतका तो सामान्य नाही. तर त्या विचारामध्ये पंचमहाभूत आहे, चैतन्य शक्ती आहे आणि आकार घेण्याचं ते साकार करण्याचं म्हणजे त्या विचाराला साकार करण्याचं सामर्थ्य त्या विचारशक्तीमध्ये आहे. पण शक्ती म्हटली की त्याच्या ठिकाणी दोन्ही असतं, चांगलं आणि वाईट. इलेक्ट्रिसिटी काय चांगली आहे पण चांगली कुठपर्यंत त्याचा चांगला उपयोग कराल तेव्हा, किंवा मेंदू वापरून उपयोग कराल तेव्हा. पण मूर्खपणाने जर त्या शक्तीचा जो वापर केला तर ती तुम्हाला शॉक देईल, जाळील, सगळं काही करेल. म्हणजे वीज जशी दोन्ही करू शकते तसं विचारशक्ती म्हणून आपण शक्ती हा शब्द वापरतो. विचारशक्ती हे दोन्ही करू शकतं, बरं किंवा वाईट. म्हणून याच्यासाठी आपल्याला जर आपलं बरं व्हायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी सतत चांगले विचार आपण जोपासले पाहिजेत. आपण जशी चांगली झाडं लावतो आणि जोपासतो त्याप्रमाणे आपण चांगले विचार रोवले पाहिजेत आणि जोपासले पाहिजेत. त्याची चांगली वाढ झाली पाहिजे आणि ते जीवनात साकार झाले पाहिजे. पण आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्या विचारांबद्दल आपल्याला कुठल्याच प्रकारची माहिती नसल्यामुळे विचारांचा आपण कधी विचार करत नाही. आणि मनामध्ये विचार म्हणजे एक आपली धर्मशाळा झालेली आहे. डोकं म्हणजे कुठलेही विचार यावे, कधी राहावे, कधी जावे, तसा प्रकारचा
ही धर्मशाळा म्हणजे आपलं डोकं झालं आहे या विचारांचं. आणि म्हणून विचार ही एक शक्ती आहे, ती दोन्ही करू शकते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता दुसरा मुद्दा असा की विचारामध्ये जी शक्ती येते ती कधी येते, हा एक महत्त्वाचा भाग आहे. जसं पाण्यामध्ये शक्ती येते, वीज येते कधी, पाणी ज्याला जोरात वाहू लागतं विशिष्ट पद्धतीने तेव्हा त्या पाण्यातून वीज निर्माण होते. तसं विचार एक विशिष्ट पद्धतीने जेव्हा वाहू लागतात तेव्हा त्याच्यातून जी निर्माण होते ना ती शक्ती. आणि म्हणून ही जी विचारशक्ती निर्माण होते ती निर्माण होण्यासाठी विचारांना एक दिशा द्यावी लागते. आणि ही दिशा देणं हे आपल्या हातात असतं. आणि हे विचार दिसून एकदा दिली की आपण मग त्या तऱ्हेने पुन्हा 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 विचार करू लागतो. अशा तऱ्हेने आपण ज्यावेळेला पुन्हा 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 विचार करतो तर त्याला चिंतन असं म्हणतात. जेव्हा आपण पुन्हा 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 विचार करतो तेव्हा त्या विचाराला चिंतन म्हणतात. आता प्रत्येक माणूस हा चिंतन करतच असतो. चिंता करणं हा चिंतनाचाच भाग आहे. आणि म्हणून प्रत्येक माणूस हा चिंतन करतच असतो. पण त्याच्यामध्ये दोन प्रकारचे भाग आहेत. एक उथळ चिंतन आणि दुसरं सखोल चिंतन. उथळ चिंतन आपण बहुतेक करत असतो. म्हणजे नको ते विचार सहज आपल्या मनात येतात आणि आपण त्याच्यावर उगीच चिंतन करतो. नुसता पाकिस्तान हा शब्द जरी आपल्या कोणीतरी बोललं ना तरी पाकिस्तान म्हटल्याबरोबर अरे त्याने आमच्यावर 4 आक्रमणं केली, त्याने आमसान केलं, त्याने अमुक केलं तमुक केलं वगैरे वगैरे, त्यांना चांगला धडा सगळं चिंतन चाललं त्याचं. म्हणजे नुसता पाकिस्तान शब्द ऐकल्याबरोबर मनामध्ये अनेक विचार जे आले ते अशा तऱ्हेने एखादा शब्द आपल्या कानात पडतो आणि त्या शब्दावरून आपण इतकं चिंतन करतो म्हणजे माहीत पण नसतं आपण चिंतन करतो. आणि ते सगळं उथळ चिंतन असतं, त्याला काही अर्थ नसतो. दुसरं चिंतन असतं ते सखोल चिंतन असतं. आपण जेव्हा एखाद्या चांगल्या गोष्टीचं पुन्हा 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 चिंतन करतो त्यावेळेला ते सखोल चिंतन जे आहे ते अत्यंत पॉवरफुल असतं. ह्याचं कारण का तर ते सखोल चिंतन जे आहे ते सखोल चिंतन हे आपल्या अंतर्मनामध्ये जातं. म्हणून एके ठिकाणी डॉक्टर मर्फीने फार सुंदर म्हटलेलं आहे. तो असं म्हणतो, यू थिंक विथ युअर कॉन्शियस माइंड अँड व्हॉट्सो एव्हर यू हॅबिच्युअली थिंक सिंक्स डाऊन इन टू द डीपर लेवल्स ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड विच क्रिएट्स अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ युअर थॉट्स. म्हणजे तुमच्या विचाराप्रमाणे सगळं घडत असतं हे आपल्या लक्षात येत नाही. आणि हे विचार कधी त्याप्रमाणे घडतं जेव्हा आपण पुन्हा 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 त्या विचारांचं चिंतन करतो त्यावेळेला. म्हणून हे विचारांचं चिंतन जे आहे त्याला इंग्लिशमध्ये हॅबिच्युअल थिंकिंग म्हटलेलं आहे की सतत पुन्हा 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 ते विचार करणं म्हणजे चिंतन. आता मगाशी म्हटलं की चिंता करतो आपण, तेही चिंतनच आहे, पण ते पुन्हा पुन्हा वाईट चिंतन करतो, अनिष्ट चिंतन करतो. आणि म्हणून अनिष्ट चिंतन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये परिस्थिती सुधारण्याच्याऐवजी ती बिघडत जाते. ह्याच्याऐवजी चांगलं चिंतन करण्याची जर सवय लावली हे अंडरलाईन करायचं. कारण हॅबिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हॅबिट इज ए फंक्शन ऑफ द सबकॉन्शियस माइंड. हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. का तर यू आर द क्रिएचर ऑफ हॅबिट्स अँड हॅबिट इज ए फंक्शन ऑफ द सबकॉन्शियस माइंड. म्हणून सबकॉन्शियस माइंड आणि हॅबिट ह्याचा इतका संबंध आहे की त्याच्या संबंधातून आपलं जीवन घडत असतं. आता हा संबंध घडून आणतो कोण? कॉन्शियस माइंड. म्हणून कॉन्शियस माइंडमध्ये विचार येतात. ते कॉन्शियस माइंडमध्ये जे विचार येतात ते कॉन्शियस माइंडमध्ये सारखे जर तुम्ही चिंतन करत राहिलं तर ते कॉन्शियस माइंडमधून खाली खाली पाझरत ते सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं. की जसं जमिनीवर आपण पाणी ओतलं की ते पाणी जमिनीखाली झिरपतं तसं आहे. पण त्याच्यासाठी पुन्हा 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 विचार करणं म्हणजे चिंतन करणं ह्याला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणून एके ठिकाणी नॉर्मन पील नावाचा फिलॉसॉफर म्हणतो, पॉझिटिव्ह थिंकिंग सेट्स इन मोशन पॉझिटिव्ह फोर्सेस विच ब्रिंग पॉझिटिव्ह रिझल्ट्स टू पास. म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंगचं इतकं महत्त्व आहे पण त्याच्यासाठी अभ्यास लागतो.
तुम्ही जर असं म्हणाल हे आपोआप होईल, आपोआप काय होत नाही. ह्याच्यासाठी एक जोराचा अभ्यास करावा लागतो. आणि हा जेव्हा तुम्ही अभ्यास करता त्यावेळेला त्याचा फायदा असा होतो की कॉन्शियस माइंडमधून ते विचार सबकॉन्शियस माइंडमध्ये एकदा जायला लागले की सबकॉन्शियस माइंडमध्ये एक प्रकारचे वाट तयार होते. जशी आपल्या गावाला आपण एकाच बाजूने लोक चालायला लागले की तिकडे पायवाट होते, तसं आपल्या ठिकाणी सुद्धा आपण पुन्हा 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 ज्यावेळेला विचार करतो चांगले किंवा वाईट, आता इथे आपण चांगल्याबद्दल बोलतो आहोत, तेव्हा ते सबकॉन्शियस माइंडमध्ये एक वाट तयार करतं. आणि मग ती एकदा वाट तयार केली ना की सबकॉन्शियस माइंडच्या ठिकाणी जी शक्ती आहे ती शक्ती त्या वाटेने आपल्या जीवनामध्ये कॉन्शियस माइंडच्या द्वारे, इंद्रियांच्या द्वारे जीवनामध्ये प्रगट होते. असं हे शास्त्र इतकं सोपं आहे, कठीण काहीच नाही. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर जस्ट ॲज वॉटर टेक्स द शेप ऑफ द पाईप इट फ्लोज थ्रू, सिमिलरली द लाईफ प्रिन्सिपल फ्लोज थ्रू यू अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ युअर थॉट्स. की नळीतून जेव्हा पाणी वाहतं तेव्हा ते पाणी नळीचा आकार घेतं आणि नळातून वाहतं तेव्हा ते नळाचा आकार घेतं. म्हणजे नळी किंवा नळा किंवा मध्यम आकाराचा जर असेल तर त्याप्रमाणे ते पाणी आकार घेतं. अगदी त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपले जे विचार आहेत त्या विचार म्हणजे एक प्रकारच्या नळ्या आहेत आणि त्या नळ्यामधून ही चैतन्य शक्ती ज्याला आपण म्हणतो, लाईफ प्रिन्सिपल असं डॉक्टर बर्फी म्हणतात. चैतन्य शक्ती हा शब्द आपला अत्यंत योग्य आहे. आणि ही चैतन्य शक्ती, त्यालाच परमेश्वर म्हटलं आहे, त्यालाच विठ्ठल म्हटलं आहे, त्यालाच राम म्हटलं आहे, त्यालाच गणपती म्हटलं आहे. ही चैतन्य शक्ती त्या वाटेने आणि आपल्या जीवनामध्ये प्रगट होते. आणि म्हणून ह्याच्यासाठी जसं पाणी नळातून प्रगट होतं किंवा नळीतून प्रगट होतं, त्याप्रमाणे चैतन्य शक्ती या विचारांच्या नळीतून आपल्या जीवनामध्ये प्रगट होतं. म्हणजे विचारांचं सामर्थ्य किती मोठं आहे हे तुम्हाला ध्यानात येईल. जेथे जातो तेथे तू माझा सांगाते. तू जिथे जाशील तिकडे हा विचार आहे. तू कुठेही जा, चीनला जा, साऊथ आफ्रिकेला जा, कुठेही जा, विचार तुमच्याबरोबर आहे. विचार तुम्हाला सोडत नाही. तर सांगायचा मुद्दा असा की हा विचार म्हणजे आपल्या जीवनाचं सार आहे. हे एकदा तुमच्या ध्यानात आलं की हे विचार तुम्ही जर बदलले तर नशीब बदलतं. इतकं हे सोपं शास्त्र आहे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं